आजच्या लेक्चरमध्ये आपण रोटेशनल मोशन्स पाहणार आहोत. रोटेशनल मोशन्समधली पहिली टर्म रिजिड बॉडी. अ बॉडी हुज पार्टिकल ऑलवेज मेंटेन द सेम पोझिशन्स with respect to each other under the influence of external force is called a rigid body. रिजिड बॉडी म्हणजे काय? त्या बॉडीवरती आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर त्या दोन पार्टिकलमधलं डिस्टन्स बदलत नाही, त्याला काय म्हणतो आपण? रिजिड बॉडी. नंतर पुढची टर्म आहे स्टेट ऑफ रेस्ट. इट डज नॉट चेंजेस इट्स पोझिशन्स विथ टाईम विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. रेस्ट म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट आहे त्या स्थितीत आहे, तो टायमाबरोबर आणि सराउंडिंगशी कम्पेअर केलं तर तो काय, त्याची पोझिशन, त्याची जागा सोडत नाही, त्याला आपण काय म्हणतो? स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे हा टेबल आहे त्या पोझिशन्सला, आत्ता आहे त्या पोझिशनला कसा आहे? रेस्टला आहे. नंतर काय आहे? स्टेट ऑफ मोशन. इट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. एक ऑब्जेक्ट आहे, तो काय करतो? त्याची पोझिशन्स बदलतो. फॉर एक्झाम्पल अर्थ इज रिव्हॉल्विंग किंवा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग किंवा एखादा कोणताही एखादा ऑब्जेक्ट काय आहे, किंवा एक ट्रेन मोशनमध्ये आहे, तर ती काय झाली? ती स्टेट म्हणजे काय झाली? दॅट ऑब्जेक्ट इन अ मोशन. इट चेंजेस इट्स पोझिशन्स विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. तो काय करतो? सराउंडिंगशी कम्पेअर केलं किंवा सराउंडिंगशी कम्पेअर केल्यानंतर तो त्याची काय करतो? पोझिशन्स बदलतो. म्हणून त्याला आपण काय म्हटलं आहे? स्टेट ऑफ मोशन. नंतर आहे रोटेशनल मोशन्स. रोटेशनल मोशन्स मीन्स अ बॉडी रोटेट अबाउट ॲन ॲक्सिस आर कॉल्ड रोटेशनल मोशन्स. रोटेशनल मोशन्स म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किंवा बॉडी काय करते? स्वतःच्या ॲक्सिस भोवती रोटेट होते, त्याला आपण काय म्हटलं आहे? रोटेशनल मोशन्स. फॉर एक्झाम्पल अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड इट्स सेल्फ. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, म्हणजे ती मोशन्स कसली झाली? रोटेशनल मोशन्स. पृथ्वी सूर्याभोवती पण फिरते आणि स्वतःभोवती पण फिरते, पण पृथ्वी स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरते, तर ती मोशन्स कसली झाली? रोटेशनल मोशन झाली. नंतर काय आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द पार्टिकल ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ दिअर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन्स. मुवमेंट ऑफ इनर्शिया काय, कशाने इंडिकेट करतो आपण? आयने इंडिकेट करतो. आणि तो काय आहे? सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द पार्टिकल अँड द स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन्स. म्हणजे हा ऑब्जेक्ट रोटेट होतोय आणि ह्याच्या ॲक्सिसपासून काहीतरी अंतर असेल, ते स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार, आणि ह्याचं काय असणार? सगळ्या मासची सम असणार, आणि ह्या दोन्हीचा मास आणि त्या डिस्टन्सचा काय असणार? प्रोडक्ट असणार. त्याला आपण काय म्हटलं? मुवमेंट ऑफ इनर्शिया. आय इज इक्वल टू mr स्क्वेअर किंवा आय इज इक्वल टू समेशन आय इक्वल टू 1 to n MIRI स्क्वेअर. म्हणजे काय झालं? मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग ह्याचं SI युनिट काय असणार? किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. डायमेन्शन काय असणार? m⁻⁴, l⁻², t⁻0. डायमेन्शन काय झाली? m⁻⁴, l⁻², t⁻0. नंतर पुढची टर्म काय आहे? रेडियस ऑफ गायरेशन्स. ॲज द डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन्स अँड द पॉईंट ॲट विच द एंटायर मास ऑफ द बॉडी कॅन बी सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय? एक रिजिड ऑब्जेक्ट आहे, आणि रिजिड ऑब्जेक्टचा असा पॉईंट, त्या पॉईंटला काय असेल? पूर्ण मास 0 झालेला असेल, म्हणजे दोन्ही बॅलेन्स झालेला असेल, तर त्या पॉईंटला आपण काय म्हणणार आहोत? रेडियस ऑफ गायरेशन्स. मग रेडियस ऑफ गायरेशन आपण काय लिहिलं? आय इज इक्वल टू mk स्क्वेअर. रेडियस ऑफ गायरेशन्स आपण कशाने दाखवलं? केने दाखवलं. मग त्याचंच परत फॉर्म्युला काय केलं? के इज इक्वल टू I अपॉन m, म्हणजेच के इज इक्वल टू √I/m. तो झाला रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट काय असणार? मीटर. आणि डायमेन्शन काय असणार? m⁻⁴, l⁻⁴, t⁻0. तसंच रेडियस ऑफ गायरेशन्स ऑफ अ बॉडी इज अ डिफरंट फॉर द डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशन. प्रत्येक ऑब्जेक्टचं रेडियस ऑफ गायरेशन काय येणार आहे? डिफरंट येणार आहे, किंवा त्याच्या प्रत्येक ॲक्सिसचं काय येणार आहे? वेगवेगळं येणार आहे. नंतर काय? कायनेटिक एनर्जी. द एनर्जी पजेस्ड बाय अ बॉडी ऑन अकाउंट ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. त्या बॉडीची काय असेल? त्या ऑब्जेक्टची काय झाली? ती कायनेटिक एनर्जी झाली. मग लिनियर कायनेटिक एनर्जी आपण कशाने दाखवतो? 1/2 mv स्क्वेअर. तसंच रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची, तर ते काय असेल?
दी एनर्जी पजेस्ड बाय अ बॉडी ऑन अकाउंट ऑफ इट्स रोटेशनल मोशन्स. एखाद्या ऑब्जेक्टला रोटेशनल मोशन्स परफॉर्म करण्यासाठी जी एनर्जी दिली जाते त्या एनर्जीला आपण काय म्हटलं, कायनेटिक एनर्जी. अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. तर ती काय झाली, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. नंतरची टर्म काय आहे, टॉर्क. टॉर्क म्हणजे काय, इफ F बी द फोर्स ॲक्टिंग ॲट अ पॉईंट and r is the positions vector or r be the positions vector of that point, so the torque to is equal to r bar cross f bar. आता मध्ये कसलं चिन्ह आहे, क्रॉस आहे, मग क्रॉस प्रोडक्ट काय येणार, टो इज इक्वल टू r f sin थिटा. आता त्याचंच जर रिलेशन्स का घ्यायचं म्हटलं, रिलेशन्स बिटवीन torque and angular acceleration is tau is equal to I into alpha. तर tau is equal to I alpha. टॉर्क कशाने इंडिकेट करतो आपण, टोने. आय म्हणजे काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया, आणि अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता हे झाले थेरी. आता ह्याच्यावरती आपण काय करू, थेरॉटिकल क्वेश्चन्स पाहू. तर पहिला क्वेश्चन्स काय आहे, इफ अ मास शिफ्ट्स टुवर्ड द ॲक्सिस ऑफ रोटेशन इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया विल बी. प्रश्न काय विचारला आहे आपला, जर मास टुवर्ड द ॲक्सिसकडे शिफ्ट झालं, ॲक्सिस ऑफ रोटेशनकडे शिफ्ट झालं, तर त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे. म्हणजे आता काय, मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय होता, I इज इक्वल टू mr स्क्वेअर. म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, स्क्वेअर ऑफ डिस्टन्सला. मग हा एक असा ऑब्जेक्ट आहे, ह्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनचा ऑब्जेक्ट अगोदर इथं होता. मग जेवढं जास्त अंतर तेवढं जास्त मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार, जेवढं अंतर कमी तेवढा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय कमी. म्हणजे ह्याचं उत्तर काय होणार आहे, डिक्रीजेस. मुवमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे, टुवर्ड द ॲक्सिसकडे डिक्रीज होणार आहे. सेकंड, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ क्यूब विल बी मिनिमम अबाउट ॲन ॲक्सिस विच इज. प्रश्न काय विचारला आपला, मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा, क्यूबचा मिनिमम कुठं असेल. तर ऑप्शन ए असेल जॉईंट्स, मिड पॉईंट्स. ऑप्शन बी इज ॲन एज ऑफ द क्यूब. ऑप्शन सी इज अ फेस ऑफ डायगोनल. ऑप्शन डी इज अ बॉडी ऑफ डायगोनल. आता जॉईंट्स, मिड पॉईंट म्हणजे हा असा क्यूब काढला आपण, ह्या क्यूबचा आपल्याला काय करायचं आहे की मुवमेंट ऑफ इनर्शिया कुठं कमी तो विचारला आपल्याला. हा क्यूब झाला, तर ह्या पॉईंटला जर आपण जॉईन केलं तर तिथं मॅक्सिमम येणार आहे. परत काय आलं, एज ऑफ द क्यूब, एका एजला, तरी पण काय येणार आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया मॅक्सिममच येणार आहे. इज अ फेस ऑफ अ डायगोनल. समजा आता हा फेसचा डायगोनल म्हणजे एजला बघितला तरी पण काय येणार आहे, ह्या फेसला जरी बघितलं तर काय येणार आहे, मॅक्सिमम म्हणजे जास्तच येणार आहे. तर कमी कुठे येणार आहे, तर डायगोनलला. म्हणून काय ऑप्शन डी. पुढचा प्रश्न काय आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी डज नॉट डिपेंड्स अपॉन. ऑप्शन ए अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. ऑप्शन बी मास ऑफ द बॉडी. ऑप्शन सी डिस्ट्रीब्युशन्स ऑफ मास इन द बॉडी. आणि ऑप्शन डी ॲक्सिस ऑफ रोटेशन्स ऑफ द बॉडी. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंडंट नाही, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी डज नॉट डिपेंड, कशावरती डिपेंडंट नाही ते विचारले. तर डिपेंडंट कशावरती आहे, मासवरती डिपेंड आहे, डिस्ट्रीब्युशन्स ऑफ मासवरती डिपेंड आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती पण डिपेंड आहे. मग राहिलं काय, ऑप्शन ए अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. म्हणून ऑप्शन काय असेल, ऑप्शन ए. पुढचा नंबर 4, रेडियस ऑफ गायरेशन्स डिपेंड्स ऑन. कशावरती डिपेंड आहे, ऑप्शन ए मास. ऑप्शन बी व्हॉल्यूम. ऑप्शन सी रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ अ ॲक्सिस ऑफ अ रोटेशन. आणि ऑप्शन डी टॉर्क. मुवमेंट ऑफ इनर्शिया रेडियस ऑफ गायरेशन्स कशावरती डिपेंड आहे, कशावरती डिपेंड असणार, मासवरती नाही, व्हॉल्यूमवरती नाही, टॉर्कवरती नाही. म्हणजे कशावरती डिपेंड आहे, रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन्स. आपण डेफिनेशनच पाहिली ना की रेडियस ऑफ गायरेशन्स काय आहे, तर त्या पॉईंटला पूर्ण बॉडीचं मास काय होते, कॉन्सन्ट्रेट होते, त्याला आपण काय म्हटलं, रेडियस ऑफ गायरेशन्स. मग कशावरती डिपेंड आहे, रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ ॲक्सिस. पुढचा, द रेडियस ऑफ गायरेशन्स ऑफ होमोजिनियस बॉडी
इज अ इंडिपेंडंट. ऑप्शन ए मास ऑफ द बॉडी, ऑप्शन्स बी ॲक्सिस ऑफ रोटेशन्स, ऑप्शन सी डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन्स, ऑप्शन डी डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द मास ऑफ द बॉडी. प्रश्न काय विचारला आहे, रेडियस ऑफ गायरेशन्स ऑफ अ होमोजिनियस बॉडी इंडिपेंडंट कशावरती, तर मासवरती इंडिपेंडंट. किती पण मास असेल तर काय नाही. ॲक्सिस ऑफ रोटेशन आत्ताच बघितलं आपण, त्याच्यावरती डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, डिस्ट्रीब्युशन्स ऑफ मास. मग कशावरती इंडिपेंडंट आहे, तर मास ऑफ दी बॉडी. पुढचा न्यूमरिकल, युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम इज. अँग्युलर मोमेंटम काय आहे, काय काढलं होतं आपण, एल इज इक्वल टू, आता लिनियर मोमेंटम काय केलं आपण, पी इज इक्वल टू मास इंटू व्हॅलॉसिटी. तसं अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे, एल इंटू आय ओमेगा. तर ह्याचं मग काय येणार आहे, युनिट काय येणार आहे, जूल पर सेकंद. काय येणार आहे, जूल पर सेकंद. पुढचा प्रश्न, डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमची डायमेन्शन काय असणार, अँग्युलर मोमेंटम जर काढलं मग त्याची डायमेन्शन काय असणार आहे, तर ऑप्शन सी काय असणार आहे, एम रेस टू 1, एल रेस टू 2 आणि टी रेस टू -1. ह्या फॉर्म्युल्यावरून आपण ही डायमेन्शन काढली. मग मुवमेंट ऑफ इनर्शियाची डायमेन्शन काढली, मुवमेंट ऑफ इनर्शियाची डायमेन्शन काढल्यानंतर परत अँग्युलर व्हेलॉसिटीची डायमेन्शन काढली, तर ऑप्शन हा ऑप्शन येणार आहे. म्हणजे ह्याची आपण काय केली, मुवमेंट ऑफ इनर्शियाची आपण डायमेन्शन बघितली, त्या ह्याच्यावरून त्याची डायमेन्शन काढली आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची. तर ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी. पुढचं, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज कॉल्ड. ऑप्शन ए अँग्युलर व्हेलॉसिटी, ऑप्शन बी फोर्स, ऑप्शन सी टॉर्क, ऑप्शन डी लिनियर मोमेंटम. काय बदलते, अँग्युलर मोमेंटम इज कॉल्ड. अँग्युलर व्हेलॉसिटी नाही, फोर्स नाही, लिनियर मोमेंटम नाही, म्हणजे राहिलं काय, टॉर्क. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम त्याला आपण काय म्हणतो, टॉर्क. अँग्युलर मोमेंटम ऑफ अ बॉडी इज द प्रोडक्ट ऑफ. अँग्युलर मोमेंटम कशाचा प्रोडक्ट आहे, ऑप्शन ए लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, ऑप्शन बी सेंट्रिपिटल फोर्स अँड व्हेलॉसिटी, ऑप्शन सी फोर्स अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, ऑप्शन डी मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड व्हेलॉसिटी. विचारलंय काय, अँग्युलर मोमेंटम. ते कशाने दाखवतो आपण, एलने. ते काय असतं, आय ओमेगा. मग काय ह्याच्यापैकी काय आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. तर आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, अँग्युलर मोमेंटम ऑफ अ रिजिड बॉडी इज. काय आहे ते, द मुवमेंट ऑफ द ॲक्टिंग फोर्स, मुवमेंट ऑफ मोमेंटम, मुवमेंट ऑफ अ मास आणि ऑप्शन डी मुवमेंट ऑफ अ ॲक्सेलरेशन. तर ह्याचं युनिट काय, आपण अँग्युलर मुवमेंटला काय म्हणतो, मुवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. हे म्हणजे ह्याचा काय असणार आहे, ऑप्शन बी. कारण की मुवमेंट ऑफ फोर्स ॲक्टिंग म्हणत नाही, मुवमेंट ऑफ मास म्हणत नाही, मुवमेंट ऑफ ॲक्सेलरेशन ते पण नाही, म्हणजे राहिला ऑप्शन काय, ऑप्शन बी काय आहे, मुवमेंट ऑफ दी मोमेंटम. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे, ऑप्शन ए टॉर्क इज ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग मोमेंटम, ऑप्शन बी टॉर्क इज डायरेक्टेड अलॉंग अँग्युलर मोमेंटम, ऑप्शन सी टॉर्क इज ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग चेंज इन अँग्युलर मोमेंटम, ऑप्शन डी टॉर्क इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. आता ह्या ऑप्शनपैकी आपला ऑप्शन सी जो आहे तो काय आहे, टॉर्क इज ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग चेंज इन अँग्युलर मोमेंटम. पाठीमागच्या प्रश्नात आपण पाहिलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज कॉल्ड टॉर्क. तसंच म्हणजे हेच टॉर्क इज ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग चेंज इन अँग्युलर मोमेंटम, म्हणजे ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी. द डायमेन्शन ऑफ टॉर्क आर. डायमेन्शन ऑफ टॉर्क काय असणार आहे, एम रेस टू 1, एल रेस टू 2 आणि टी रेस टू -2. टॉर्क म्हणजे काय, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग त्याच्यावरून आपण फोर्सची डायमेन्शन काढली आणि पोझिशन्स आर पोझिशन्स वेक्टर म्हणजे ती काय असणार आहे, मीटर.
म्हणून काय आलं L2. 4ची डायमेन्शन काय येणार आहे m1 L1 T-2 आणि ह्या पोझिशन्स वेक्टरची आणखी मीटरमध्ये मोजतो म्हणजे Lची एक पॉवर वाढणार आहे. तर त्याची डायमेन्शन काय आली मग m1 L2 T-2. पुढचा प्रश्न, द डायमेन्शन्स ऑफ टॉर्क आर दी सेम ॲज दॅट ऑफ दी पॉवर, अँग्युलर मोमेंटम, इम्पल्स ऑर कायनेटिक एनर्जी. डायमेन्शन कोणाकोणाची सेम आहे. आता टॉर्क कशाला ॲनालॉजस आहे तर त्याची डायमेन्शन आपल्याला कशासारखी सेम आहे, पॉवर, अँग्युलर मोमेंटम, इम्पल्स की रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर कशाला आहे ॲनालॉजस किंवा सेम कशासारखी आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आजच्या लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याच्याशी रिलेटेड टर्म पाहिल्या आणि त्याचे रिलेटेड थेरॉटिकल क्वेश्चन्स पाहिले. पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, ह्याचे जे न्यूमरिकल आहेत ते पाहू. ठीक आहे, थँक्यू.